हॅलो ऑल. तर आज आम्ही चाललो होतो भारती रिसॉर्टला आमच्या सगळ्या गर्ल्स गँगसोबत. तर आम्ही जाता जाता खूप बसमध्ये मस्ती केली, डान्स केला. तिथे पोचल्यानंतर ते रिसॉर्टचं बँड देतात आपल्याला, जेणेकरून आपल्याला तिथे हवी ती ॲक्टिव्हिटी करता येते. हा आहे त्या रिसॉर्टचा परिसर. ही जी मोठी बिल्डिंग आहे ती आहे ते हॉटेल आहे आणि जे साईडचं आहे ते त्यांचं रिसेप्शन आहे. इथे प्ले एरियासुद्धा आहे आणि खूप मोठी प्रॉपर्टी आहे. तुम्ही खूप ॲक्टिव्हिटीज इथे करू शकता आणि खूप तुमचा वेळ इथे स्पेंड करू शकता. आम्ही गेल्या गेल्या ब्रेकफास्ट केला. खूप लेट झालं होतं पण त्यांनी आमच्यासाठी ब्रेकफास्ट ठेवला होता. सो गेल्या गेल्या ब्रेकफास्ट करून घेतलं. त्यानंतर थोडंसं प्रॉपर्टी एक्सप्लोअर करायची म्हणून आम्ही थोडं फिरत होतो. तर आम्हाला सगळ्यात तिथलं मेन अट्रॅक्शन जे होतं ते दिसलं. ते म्हणजे होतं तिथला स्विमिंग पूल. तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे हा स्विमिंग पूल आणि त्यांनी असं रॉकचं थोडंसं डिझाईन केलेलं आहे. ते खूप छान दिसतंय आणि तिथे मुलांसाठी पण छोटासा स्विमिंग पूल आहे आणि मोठ्या लोकांसाठी आहे. तर इथे कुणीही येऊन एन्जॉय करू शकतं. त्यानंतर हा परिसर बघा किती सुंदर आहे. खूप छान छान त्यांनी झाडं लावली होती. त्यानंतर दुसऱ्या एका बाजूला आम्ही गेलो तर तिथे खूप सारं असं मोठं मैदान आहे जिथे त्यांनी ॲडव्हेंचर्स ॲक्टिव्हिटीसाठी एरिया बनवलेला आहे. आणि इथून बघा ते कॅनल लांबून खूप छान दिसतं आणि तिथली फुलं आम्ही कानाला लावली फोटो काढण्यासाठी. आणि नंतर आम्ही या प्ले एरियावर आलो जिथे खूप साऱ्या ॲडव्हेंचर्स ॲक्टिव्हिटीज होत्या. उंट होता, त्यानंतर घोडा होता, पण तिथे मी काही बसली नाही. मग आम्ही सगळ्यात आधी गेलो आकाशी पाळण्यात बसायला. आकाशी पाळण्यात बसलो. त्यानंतर ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी ही काय म्हणतात त्याला मला माहीत नाही, पण हे असं आपल्याला झिपला बांधतात आणि त्यानंतर ते बटन प्रेस केल्यानंतर आपण खूप असं उंचावर पोहोचतो आणि जेव्हा आपण पहिल्यांदा खाली येतो तेव्हा असं वाटतं की आपले पाय जमिनीला लागतील आणि आपल्याला ठोकर लागेल, पण तसं काही होत नाही कारण की आपण जमिनीपासून खूप उंचावर असतो. तर हा खूप भारी एक्सपिरियन्स मला वाटला. मी पहिल्यांदा असं काहीतरी ॲक्टिव्हिटी केली. त्यानंतर ही होती जी सेकंड ॲक्टिव्हिटी. यामध्ये 4 लोकांना बसवतात आणि हे असं गोल गोल खूप फिरतं आणि आपलं जे डोकं आहे ते जमिनीला आणि पाय वर असं अपोजिट गोल गोल फिरतं आणि खूप भीती वाटते कारण की फुल आपलं जे वजन असतं ते आपल्यालाच तोलायचं असतं तिथे. ते जे सेफ्टी बँड बांधतात त्यासोबत आणि ते राऊंड गोल होतच जातं. सो असं पोटामध्ये थोडंसं गुडगुड पण होतं, पण आम्ही म्हटलं एक्सपिरियन्स करायचा आहे म्हणून मी ही ॲक्टिव्हिटीसुद्धा ट्राय केली आणि खूप मजा आली. आणि मी हे 2दा केली कारण की एक बॅच करणार होती, त्यांना सोबत एक जण नव्हतं कारण की चौघांची ॲक्टिव्हिटी आहे ही. तर मी परत एकदा केलं आणि खूप छान एक्सपिरियन्स आला, पण खूप असं चक्कर आल्यासारखं होतं थोडंसं. त्यानंतर आम्ही उसाचा रस पिलो. तिथे उसाचा रसही फ्रीमध्ये अवेलेबल होता. मग गेलो हुरडा पार्टीसाठी. हुरडा पार्टीसाठी खूप सारे ऑप्शन्स होते, फक्त एक नव्हतं की ठीक आहे चला हुरडा आहे फक्त. तिथे वेगवेगळे स्वीट्स होते, गुड पण दिला होता. त्यानंतर असं बसण्यासाठी खूप छान केलं होतं त्यांनी. मला हे खूप आवडलं जे स्पेस आहे. हे ॲक्च्युअली जेव्हा आपल्याकडे गावी लग्न असतं तेव्हा असा टेंट वगैरे बांधतात. मला तसलीच आठवण आली जेव्हा आपण गावी पंगतमध्ये जेवायला बसतो. तर हे सगळं स्वीट्स बघू शकता तुम्ही. चटण्या पण होत्या ॲक्च्युली तिथे. त्यांनी थोडंसं स्पायसी पण काहीतरी क्रिएट केलं होतं असं भेलसारखं. ते पण खाल्लं आणि अशा खाटा होत्या बसण्यासाठी, आराम करण्यासाठी. ते केलं. त्यानंतर म्हटलं चला स्विमिंग पूलमध्ये जाऊ कारण की दुपार झाली होती, थोडंसं गरम होत होतं. आणि स्विमिंग पूल झाल्यानंतर ऑब्व्हियसली जर रेन डान्स आहे तर कोण मिस करेल ना. तर मग आम्ही रेन डान्समध्ये पण गेलो, रेन डान्स केला. खूप छान छान गाणी वाजत होतं. तिथला बेस पण खूप मला आवडला. तर अशी होती आमची ट्रिप. जर तुम्हालाही असा एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तर भारती रिसॉर्टला नक्की भेट द्या. बाय बाय. थँक्यू.